श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 60वा, रावणाचे युद्धार्थ आगमन. ओम श्रीराम. अंगदाने मंदोदरीचा अवमान केल्यानंतर रावण मंदोदरीचे सांत्वन करतो व गर्जना करतो की उद्या सूर्योदयापर्यंत या पृथ्वीवर राम किंवा रावण या दोघांपैकी एकच शिल्लक राहील. त्यानंतर मग प्रचंड अशा महायुद्धाला सुरुवात होते. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगातील त्या युद्धभूमीवर आता त्या सत्कर्माने म्हणजेच अंगदाने त्या सात्विक बुद्धीला म्हणजेच मंदोदरीला विचलित केल्यानंतर तो अशुद्ध अहंकार म्हणजेच रावण त्या सात्विक बुद्धीला स्थिर करतो आणि मग प्रण करतो की आता या साधकाच्या अंतरंगामध्ये एक तर आत्मस्वरूप सद्गुरूंचा म्हणजेच श्रीरामांचा विनाश होईल किंवा या अशुद्ध अहंकाराचा विनाश होईल. त्यानंतर मग विनाशकारी असे युद्ध सुरू होते. तर आपण याचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं, श्रीरामांनी वानरसेनेला आदेश दिला की लंकानगरीमध्ये शिरा आणि रावणाच्या त्या शिवयज्ञाचा विध्वंस करा. वानरसेनेने त्याप्रमाणे केलं. तिथे अंगदाच्या मनात असं येतं की रावणाने सीतामातेला पळवून आणून अशोकवनात ठेवलेलं आहे. मग इथं जर मंदोदरीला त्रास दिला तर रावण द्रवेल आणि सीतामातांना सोडून देईल. म्हणून अंगद काय करतो, मंदोदरीच्या केसांना धरून ओढत आणतो. हे पाहून रावण खूप चिडतो आणि अंगदाचं आणि त्यांचं वाकयुद्ध सुद्धा होतं. त्यानंतर मग रावण मंदोदरीला स्थिर करतो आणि प्रतिज्ञा करतो की उद्या सूर्योदयापर्यंत या पृथ्वीवर एकतर राम असेल नाहीतर रावण असेल. दोघांपैकी एक जणच राहील, एक जणाचा विनाश होईल अशी महागर्जना करतो आणि त्यानंतर राम आणि रावणाचं महाप्रचंड असं युद्ध सुरू होतं. ही झाली कथा. तर साधकाच्या दृष्टीने कसं, तर साधकाच्या दृष्टीने आपण मागच्या भागाप्रमाणेच जर पाहिलं, आत्मस्वरूप सद्गुरू त्यांच्या सगळ्या शुद्ध मंडळींना, अंतरंगातले सगळी शुद्ध जी मंडळी आहेत त्यांना आदेश देतो की तो त्या अशुद्ध अहंकाराची आत्ता नेमकी काय परिस्थिती आहे ते पहा. तो विवेक ते सगळं सांगतो की अशुद्ध अहंकार अजून शक्ती प्राप्तीसाठी शिवयज्ञाचा किंवा शिवसाधना करतोय, त्यात मग्न आहे. तेव्हा मग आत्मस्वरूप सद्गुरू त्या सगळ्या शुद्ध मंडळींना आदेश देतात की त्या अशुद्ध अहंकाराच्या त्या शिवसाधनेचा विध्वंस करा. तर इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आत्मस्वरूप सद्गुरूंनी किंवा कोणाच्याही सद्गुरूंनी ती जी शिवसाधना चालू आहे
त्याचा विध्वंस किंवा तिला थांबवावा का? हे योग्य आहे का? तर हे योग्य आहे. कारण कोणत्याही साधनेचा फळ महत्त्वाचं नाही, हेतू महत्त्वाचा आहे. कथेमध्ये रावण शिवयज्ञ करतोय, त्याच्या मागचा हेतू काय? शक्ती मिळावी आणि श्रीरामांचा विनाश, लक्ष्मणाचा विनाश करावा, वानरसेनेचा विनाश करावा आणि सीता मातेंना बळजबरीने पत्नी बनवावी. याच्यासाठी तो शक्तीची साधना करतोय ना. म्हणून श्रीरामाने आदेश दिला की रावणाच्या यज्ञाचा विध्वंस करा. साधकाच्या दृष्टीने, साधकाच्या अंतरंगातील, साधकाचे आत्मस्वरूप सद्गुरू, साधकाच्या अंतरंगातील शुद्ध मंडळींना, म्हणजे याच्यामध्ये विवेक, मन, प्राण, सत्कर्म या सगळ्यांना आदेश काय देतात की त्या अशुद्ध अहंकाराच्या साधनेचा विध्वंस करा. हे योग्य आहे का? तर योग्य आहे. कारण अशुद्ध अहंकार, ती साधना अजून अहंकाराची निर्मिती व्हावी, अजून अहंकार शक्तिमय व्हावा, यासाठी ती साधना करतोय आणि म्हणून ती साधनेचा विध्वंस व्हावा. आपणही नीट जर विचार केला तर पहा, आपण आपला अशुद्ध अहंकार, काही साधना करतो, काही भक्ती करतो, काही जप करतो, काही तीर्थयात्रा करतो, काही तपश्चर्या करतो, परंतु त्याच्या मागचा हेतू जर अशुद्ध अहंकाराची अजून वाढ, म्हणजे कशी, मला शक्ती मिळावी, मला पद प्रतिष्ठा मिळावी, मला सत्ता संपत्ती मिळावी, मला ऐश्वर मिळावं, मला सिद्धी मिळाव्यात आणि त्या सिद्धीच्या बळावर लोकांना मी वशीकरण करावं, माझ्या ताब्यात ठेवावं, मी पापकर्म करावीत, मी सगळ्या लोकांनी मलाच स्वामी देव समजावं, यासाठी जर मी साधना करत असेल, मी तपश्चर्या करत असेल, मी सिद्धिप्राप्तीची साधना करत असेल, तर हे चुकीचं आहे. आणि जर माझ्या अंतरंगात किंवा मी सद्गुरू प्रणित साधना करायला लागलो असेल, तर सद्गुरू त्या साधनेला कदापि यश देत नाही, म्हणजेच त्या साधनेचा विध्वंस केला जातो. म्हणजेच साधने मागचा हेतू काय, तपश्चर्ये मागचा हेतू काय, पूजे मागचा हेतू काय, जप करण्यामागचा हेतू काय, मंत्र, यंत्र, तंत्र या सगळ्या करण्यामागचा हेतू काय, त्यावर अवलंबून आपलं फळ असतं किंवा ईश्वर त्याला तसं फळ देतो. इथे रावणाचा हेतू पापकर्मासाठीच ना. श्रीराम हे साक्षात भगवान श्री विष्णू आहे आणि त्यांचा विनाश करण्यासाठी शक्तीची साधना करतो. हेतू चुकीचा. साधकाच्या दृष्टीने साधकाचा अशुद्ध अहंकार, साधकाच्या अंतरंगातील आत्मस्वरूप सद्गुरूंचा, दिव्य मनाचा, दिव्य प्राणाचा, या चांगल्या शुद्ध झालेल्या मंडळींचा विनाशाकरता साधना करतोय. हेतू चुकीचा. म्हणून त्या हेतूला कधीही यश येऊ शकत नाही आणि ईश्वर किंवा आत्मस्वरूप सद्गुरू त्या साधनेचा विध्वंसच करतात. जर इतिहास साक्षी आहे, आपण जर खूप शोध घेतला तर अशा चमत्कार करणाऱ्या, सिद्धी प्राप्त असणाऱ्या, त्या सिद्धीमधून वाईट कर्म करणाऱ्या किंवा सत्ता संपत्ती ऐश्वर मिळवणाऱ्या शक्तींचा कालांतराने विध्वंसच झालेला आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. सांप्रतचं उदाहरण आसाराम बापू. म्हणजे मला टीका करायची नाही कोणाची, आपल्याला शिकण्यासाठी ही अशी उदाहरणं आहेत. म्हणून आपल्या साधनेचा, आपल्या शक्तीचा, आपल्या ज्ञानाचा, आपल्या भक्तीचा, आपल्या कर्माचा हेतू हा फक्त ईश्वर प्राप्ती असावा, आत्मसाक्षात्कार असावा. मग त्याचा विध्वंस होत नाही. फळ उशिराने मिळेल परंतु त्याचा विध्वंस होत नाही. आणि इथे तर साधकाच्या दृष्टीने किंवा कथेच्या दृष्टीने रावण तर प्रतिज्ञाच करतोय की उद्या सूर्योदयापर्यंत या पृथ्वीवर एकतर राम असेल किंवा रावण असेल. साधकाच्या दृष्टीने साधकाचा अशुद्ध अहंकार काय प्रण करतोय की साधकाच्या अंतरंगामध्ये एकतर त्या आत्मस्वरूप सद्गुरूंचा विनाश होईल किंवा या अशुद्ध अहंकाराचा विनाश होईल.
आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जर साधकाला आत्मसाक्षात्कारी सद्गुरू मिळालेले असेल आणि त्या सद्गुरूंनी दिलेली गुरुप्रणित साधना असेल आणि ती गुरुप्रणित साधना साधक जर तळमळीने, परखडपणे, समर्पितपणे, अनन्यपणे करत असेल तर साधकाच्या अंतरंगामध्ये या सगळ्या वाईट गोष्टी सुरुवातीला असतातच. म्हणजे हा अशुद्ध अहंकार असणार, काम, क्रोध, लोभ, मोह ही सगळी हव्यास, ही सगळी मंडळी असणारच. परंतु हळूहळू साधकाच्या साधनेने त्याला गुरुकृपा मिळायला सुरुवात होते आणि ही मंडळी हळूहळू एकतर यांचा विनाश होतो किंवा ही मंडळी शुद्ध व्हायला लागतात. मात्र अशुद्ध अहंकार लवकर शुद्ध होत नाही. बाकीची मंडळी हळूहळू शुद्ध होतात. आता ते आपण पाहिलंच की इथे दिव्य मन आहे, म्हणजे लक्ष्मण आहे, दिव्य प्राण आहे, हनुमंत आहे, सत्कर्म आहे, अंगद आहे. ही सगळी मंडळी हळूहळू शुद्ध होऊन साधकाला मदत करतात. परंतु अशुद्ध अहंकार शेवटपर्यंत विरोध करतो आणि तो शेवटच्या पराकोटीला गेल्यानंतर साधकाकडून हे ज्यानं त्यानं ठरवायचे. बघा, आपण साधना करत असताना आपलं हजारो वेळा पतन होत असतं. हा प्रत्येक साधकाचा अनुभव आहे, संतांचा अनुभव आहे. संतांच्या चरित्रामध्ये याचं विस्तृत वर्णन जरी नसलं तरी त्यांचा हा अनुभव असतोच. म्हणून अशुद्ध अहंकार शेवटपर्यंत विरोध करतो आणि हा शेवटचा टप्पा आहे अशुद्ध अहंकाराच्या विनाशाचा किंवा त्याच्या शुद्धतेचा. तो शुद्ध होतो, उत्क्रांत होतो आणि वैश्विक स्तरावर जातो. वैश्विक स्तरावर गेल्यावर तो म्हणतो मीच ब्रह्म आहे. इतका तो शुद्ध झालेला अहंकार विशाल होतो. ह्या दोन बाजू असतात. इथे आता तो अशुद्ध अहंकार काय म्हणतो की एकतर माझा विनाश होईल किंवा त्या आत्मस्वरूप सद्गुरूंचा विनाश होईल. परंतु साधक जर गुरुप्रणित साधनेत आणि गुरुकृपेत असेल तर साधकाच्या अंतरंगातील शुद्ध मंडळींचा किंवा त्याच्या आत्म्याचा किंवा त्यांच्या आत्मस्वरूप सद्गुरूचा कधीही विनाश होत नाही. तिथे एकतर विनाश अशुद्ध अहंकाराचा होतो किंवा त्या अशुद्ध अहंकाराचं पूर्णपणे शुद्धीकरण होतं आणि तो उत्क्रांत होतो आणि तो अशुद्ध अहंकार आत्तापर्यंत मी देह आहे, मीच सर्व आहे, हे सगळं विश्व माझ्या उपभोगासाठी आहे, मीच श्रीमंत, मीच प्रसिद्ध, मीच अमुक, हे सगळं जाऊन तो अशुद्ध अहंकार शुद्ध होतो, परावर्तित होतो, रूपांतरित होतो आणि तो काय म्हणू लागतो तर मी तो आहे, मी सोहम, मी तो आत्मा आहे, मी ईश्वर आहे, मी ब्रह्म आहे. म्हणजे त्या अहंकाराचं अशा पद्धतीने रूपांतरण होतं, परिवर्तन होतं. तो अशुद्ध अहंकार न राहता शुद्ध अहंकार होतो. म्हणजेच तो कथेच्या मागे जाऊन तो दशरथ होतो आणि अशा दशरथाच्या पोटी श्रीराम जन्मतो. म्हणजे साधकाच्या दृष्टीने साधकाचा अहंकार शुद्ध झाला की तो दशरथ होतो, तिथे श्रीराम प्रगट होतो, म्हणजेच तिथे आत्मा प्रगट होतो, म्हणजेच त्या साधकाला आत्मसाक्षात्कार होतो, म्हणजेच तो साधक ईश्वर होतो आणि तो म्हणू लागतो मी ईश्वर आहे, मी ब्रह्म आहे, मी परब्रह्म आहे. तो म्हणू लागतो म्हणजे असं पोकळवाणीने नव्हे तर तो त्याचा अनुभव असतो किंवा तो आत्माच होतो, तो ईश्वरच होतो, तो परब्रह्मच होतो. म्हणजेच साधक एका तुकारामांच्या भाषेत एकाच देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो. म्हणजे साधकाच्या अध्यात्माची सुरुवात ही या हेतूने होते. काय? देव पाहणे, देवाचं दर्शन करून घेणे. परंतु त्याचा परिणाम शेवट काय होतो? देवची होऊन ठेलो. तो देवच होतो. म्हणजेच त्याचा अहंकार शुद्ध होतो आणि तो ईश्वर होतो. मुळात तो ईश्वरच असतो. पण या अशुद्ध अहंकाराने त्या जीवावर कब्जा मिळवलेला असतो आणि तो मी अहंकार किंवा मी देह, मी अमुक, मी प्रतिष्ठित, मी राजा वगैरे वगैरे असा होतो. आणि जेव्हा साधक पुन्हा गुरुप्रणित साधना करतो सगळे शुद्ध होतं अंतरंगातलं, शेवटी अहंकार सुद्धा शुद्ध होतो आणि तोच देव होतो. हेच या अध्यायाचं सार असावं असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु.
हरि ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु.